मंडळी, एक दिवस एक महान संत पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. तेवढ्यात एक प्रवासी तिथे आला आणि म्हणाला, गुरुजी, मला सांगा, नशीब म्हणजे नेमकं काय? संत हसले आणि म्हणाले, बाळ, आज तुला नशिबाचा खेळ दाखवतो. संतांनी समोर हात दाखवला. प्रवाशाने समोर पाहिलं. एक हरिणी शांतपणे गवत खात होती. तेवढ्यात एक शिकारी हळूहळू आला आणि हरणीवर लक्ष साधण्यासाठी बसला. पण त्याला हे माहित नव्हतं की तो थेट सापाच्या बिळावर उभा आहे. दुसरीकडे त्याच हरणीला पकडण्यासाठी एक सिंह झुडपात लपून बसला होता. संत आणि प्रवासी शांतपणे सगळं पाहत होते. अचानक सिंहाने हरणीवर झडप घातली. त्या क्षणी शिकाऱ्याने धनुष्य ओढलं, पण बाण सुटण्याआधीच सापाने शिकाऱ्याला चावले आणि शिकाऱ्याच्या हातून निशाणा चुकला आणि बाण थेट जाऊन सिंहाला लागला. सिंह तिथेच कोसळला आणि शिकारीही वेदनेने तडफडत जमिनीवर पडला व हरिणी आपला जीव वाचवून धावत संतांच्या पायाशी येते, जणू तिला तिथेच आश्रय मिळाला. हे सगळं पाहून प्रवासी थक्क झाला. तेव्हा संत शांतपणे म्हणाले, बाळा, यालाच नशीब म्हणतात. जे दुसऱ्यांचं नुकसान करायला निघाले होते, नशिबाने त्यांनाच थांबवलं आणि ही आता वाचणारच नाही असं सर्वांना वाटलं होतं, त्याला नशिबाने सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. वेळ, कर्म आणि वरून घडणारी लीला यालाच नशीब म्हणतात. विचार आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.